झी24 तास एक पाऊल पुढे। दिव्या आगार मधल्या सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याशिवाय औरंगाबादमध्ये 7 जणांची चौकशी सुरू आहे। हे 7ही जण फासेपारधी असल्याचं समजतंय। गेल्या महिन्यात रायगडमधल्या दिव्या आगार इथं सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा पडून 1.5 किलो वजनाची सोन्याची मूर्ती आणि दागिने चोरीला गेले होते। 2 पहारेकऱ्यांचाही या घटनेत मृत्यू झाला होता। संपूर्ण राज्यासह शेजारच्या राज्यातही पोलिसांनी शोध मोहीम राबवली। त्यात उत्तर गुजरातमधून मुख्य संशयिताला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याशिवाय औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातूनही काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दिव्या आगार सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी मुख्य सूत्रधार ला गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, काय नेमके अपडेट्स आहेत? मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतलेल्याचं समजतंय, त्याचबरोबर 7 संशयितांना पकडल्याचं समजतंय। काय म्हणता येईल, या प्रकरणाचा छडा जवळपास लागलाय? हेमाली, या प्रकरणाचा अगदी छडा लागलाय असं म्हणू शकत नाही। मात्र महिनाभरात जे पोलीस जी पथकं ज्या ठिकाणी चालली होती त्या पथकांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं यश मिळत नव्हतं। मात्र रायगड पोलिसांना एक चांगला धागादोरा हाताशी लागलाय असा दावा करताना येईल। कारण दिव्या आगारच्या सुवर्ण गणेश मंदिरातली जी चोरी होती, या चोरीचे या दरोड्याचे जे कनेक्शन आहेत ते परराज्यात होते, ही माहिती पोलिसांना होती। रायगडचं क्राईम ब्रँच असेल, रायगडचे विशेष पोलीस पथक असेल किंवा मुंबई क्राईम ब्रँच असेल, यांनी परराज्यामध्ये म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश या ठिकाणी अनेक ठिकाणी छापे मारले। जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत त्यातली जी बोलीभाषा वापरली गेलेली आहे ही भाषा साधारण गुजरात मधल्या उत्तर भागांमधली आहे आणि त्या अनुषंगाने रायगडचं एक विशेष पथक क्राईम ब्रँच, लोकल क्राईम ब्रँचचं पूर्ण गुजरात राज्य पिंजून काढत होतं। त्याच्यामध्ये जे रेखाचित्र आहे त्यातील एक संशयित रायगड पोलिसांच्या हाताशी लागलाय आणि त्याला गुजरातमधून रायगडमध्ये आणण्याचं काम आता सुरू आहे। या संशयिताला रायगड पोलिसांनी या ठिकाणी इंट्रोगेट केल्यानंतर, त्याची चौकशी केल्यानंतर हाच खरा सूत्रधार आहे का किंवा याचा यामध्ये सहभाग आहे का, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे। हेमाली, दरम्यान याच बाबतीत उस्मानाबाद आणि औरंगाबाद मधून सुद्धा काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची ही चौकशी सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने G24 तिथल्या अधिकाऱ्यांजवळ बोलणं झालं तर त्यांचं कुठेही दिव्या आगारच्या चोरीशी कनेक्शन आहे असं मात्र ठामपणे सांगता येत नाही। हे मालिक नक्की तेच आपण जाणून घेऊया। औरंगाबादमधून नेमकं कोणाला पकडण्यात आलेलं आहे, कोणत्या प्रकरणात पकडण्यात आलेलं आहे? तुम्ही आमच्याशी असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर आहेत औरंगाबादवरून आपले प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी दिव्या आगारमध्ये जी झाली होती त्या प्रकरणी 7 संशयितांना औरंगाबादमधून अटक करण्यात आलेली आहे। त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? कोण आहेत हे नेमके संशयित? काय त्यांचा सहभाग होता या चोरीमध्ये? काही उलगडा होऊ शकलाय? दिव्या आगारच्या चोरीबाबत जे संशयिताचे स्केच बनवण्यात आले होते त्या स्केचवरनं राज्य गुप्त वार्ता विभागाला अशी माहिती मिळाली होती की काही त्या चोरीशी संबंधित असलेले गुन्हेगार औरंगाबाद पासून जवळच असलेल्या गंगापूर या गावी येणार आहेत। त्या अनुषंगाने राज्य गुप्तचर वार्ता विभागाने ही माहिती औरंगाबाद पोलिसांना दिली। रायगड पोलिसांचं एक पथक आणि औरंगाबाद पोलिसांचं एक पथक, हे दोन्ही पथकांनी तिथे रेड केली असता 7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। मात्र ही जी चौकशी आहे ही एकदम प्राथमिक चौकशी आहे। म्हणजे यातून या लोकांना नक्की त्या चोरीत सहभाग आहे किंवा नाही हे आता स्पष्ट करता येणार नाही। नक्कीच आताच काही स्पष्ट करता येणार नाही। तसंच गुजरातमधून ज्या लोकांना पकडलेलं आहे, ज्या सूत्रधार म्हणून ज्याला पकडलेलं आहे त्याबद्दलही फारसं काही आता सांगता येणार नाही। मात्र शेजारच्या राज्यातही भारत हा सगळा शोध सुरू होता। काय सांगता येईल पोलिसांच्या या कारवाईबद्दल? या चोरीचे कनेक्शन जसं आपण पहिल्या दिवसापासून सांगतो आणि पोलिसांचाही संशय आहे की परराज्याशी संबंधित आहे। संशयाची सुई ही मध्य प्रदेश, गुजरातकडे होती। रायगड पोलीस त्यांच्या 16 पथकांसह अन्य राज्यातल्या पोलिसांची सुद्धा मदत घेत होती। महाराष्ट्रातल्या इतर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी तपासात मदत केली आहे। मात्र पूर्ण निष्कर्ष असा आला मुंबई क्राईम ब्रँच आणि रायगड क्राईम ब्रँचचं की हे आरोपी हे गुजरातमधीलच असणार आणि त्या दृष्टीने रायगडच्या क्राईम ब्रँचचं पथक गुजरातमध्ये गेलं होतं। गुजरातच्या नागरिकांनी त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। त्या ठिकाणी रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आलं, गुजराती भाषेमध्ये परिपत्रकं वाटण्यात आली आणि त्या अनुषंगाने उत्तर गुजरातमधल्या एका भागामध्ये त्या संशयिताला पोलिसांनी रायगडच्या थेट ताब्यात घेतलेला आहे। हा संशयित जोपर्यंत पोलीस याची सखोल चौकशी करत नाही तोपर्यंत यातून सविस्तर आणि काय नेमकी वस्तुस्थिती आहे ती समोर येणार नाही। हे मालिक नक्कीच काय नेमकी वस्तुस्थिती आहे हे एवढ्यात कळणार नाही। पुरेशा चौकशीअंतीच काय तो उलगडा होऊ शकतो। भारत आणि विशाल, तुम्ही दोघांनीही दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद।
सुवर्ण गणेश मूर्ती चोरी प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. एका मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली आहे गुजरातमधून, उत्तर गुजरातमधून, तर 7 संशयितांना औरंगाबादमधून अटक करण्यात आलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.